नमस्कार, मावळ 24 तासमध्ये आपलं स्वागत। मी महादेव वाघमारे। पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील 5000 बेघर लोकांना त्यांना प्रत्येकी 1 गुंठा जागा देण्याचा आणि जागेत घर देण्याच्या मागणीसाठी या ठिकाणी भारतीय परिवर्तन सेना पक्षाच्या वतीनं 23 मार्च 2026 पासून या ठिकाणी साखळी उपोषण सुरू आहे आणि या उपोषणामध्ये जे प्रमुख आहेत दीपक ताटे, आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय। काय सांगाल? खरं तर गेली 12 वर्षापासून भापसे पार्टीच्या माध्यमातून पुणे जिल्हा खेड तालुक्यातील 5000 बेघर लोकांना राहण्यासाठी सरकारी जमिनीवर 1 गुंठा जागा देण्यात यावी, ही भापसे पार्टीची मुख्य मागणी आहे। या मागणीच्या अनुषंगाने गेली 12 वर्षापासून आजपर्यंत हा लढा घेऊन जात असताना पुणे जिल्हा प्रशासन, खेड तालुका प्रशासनाच्या आदेशाने लँड अँड रेव्हेन्यू डिपार्टमेंट, स्टेट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र यांच्या खात्यामध्ये, महसूल खात्यामध्ये मौजे चांदूस गावाच्या गावठाणापासून 500 मीटर अंतराच्या बाहेर येत असलेली सरकारी जमीन गट नंबर 591 474 142 या सरकारी जमिनीची मोजणी करण्यासाठी अति तातडीची लाखो रुपये मोजणीचे शुल्क शासनास भरण्यात आलेले आहे आणि त्या अनुषंगाने 3 वेळेस मोजणीच्या तारखा देण्यात आल्या होत्या, परंतु सदर मोजणी झाली नाही। शेवटची मोजणीची तारीख 27/3/2023 रोजी देण्यात आली होती, परंतु खेड पोलीस स्टेशनचे कार्यालयाकडून रात्री 1:30 वाजता एक नोटीस देण्यात आलं। त्याच्यामध्ये एकविरा देवी बंदोबस्त कामी त्या ठिकाणी बंदोबस्त पुरवण्यात आलेला आहे। खेड तालुक्यातील एकूण 4 गावामध्ये यात्रा आहेत, त्या ठिकाणी बंदोबस्त पुरवण्यात आलेला आहे व पोलीस अधीक्षक कार्यालय या ठिकाणी पोलीस भरती बंदोबस्त कामी त्या ठिकाणी बंदोबस्त देण्यात आलेला आहे। तरी सदर मोजणीच्या कामी पोलीस ठाण्याकडे सध्या पुरेसा मनुष्यबळ उपलब्ध नाही, म्हणून मोजणीच्या कामी पुढची तारीख घ्यावी अशी नोटीस, असं पत्र लेखी आम्हाला त्या ठिकाणी देण्यात आलं। तेव्हापासून आम्ही मोजणीची तारीख पुणे जिल्हा प्रशासनाला मागतोय। ज्या पद्धतीनं पुणे जिल्हा प्रशासनाच्या, खेड तालुका प्रशासनाच्या आदेशाने लाखो रुपये मोजणीचे शुल्क शासनास भरण्यात आले, तेव्हापासून मोजणीच्या तारीख पे तारीख मोजणी होत नाही। ही अतिशय गंभीर बाब असून आम्ही सर्व दलित समाजाची बेघर बांधव आहेत। गेली 12 वर्षापासून पुणे जिल्हा प्रशासन आणि खेड तालुका प्रशासनाच्या माध्यमातून भारतीय संविधानाच्या कलम 21 आणि कलम 12चे उल्लंघन या ठिकाणी होत असून आम्हा दलित बेघर बांधवावर गेली 12 वर्षापासून पुणे जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून अतिशय भयानक असा अन्याय आम्ही त्या ठिकाणी सहन करतोय। आर्थिक, मानसिक त्रास आम्हाला या ठिकाणी दिला जातोय। सदर विषयाच्या अनुषंगाने गेली 23 तारखेपासून आजपर्यंत उपोषणास बसलो असता दिनांक 1/4/2026 रोजी माननीय जिल्हाधिकारी पुणे यांच्या आदेशाचं एक पत्र मला मिळालं। त्या पत्रामध्ये आम्हाला त्या ठिकाणी 2 तारखेला सकाळी ठीक 11 वाजता सर्वांची कागदपत्र आणि फाईल घेऊन मीटिंगला बोलवलं। सदर मीटिंग जिल्हाधिकारी कार्यालयाच्या 5व्या मजल्यावरती माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या कक्षेमध्ये होती। त्या मीटिंगमध्ये खेड तालुक्याचे प्रांत अधिकारी अनिलजी दौंडे साहेब, त्याचबरोबर गटविकास अधिकारी विजयजी शिंदे साहेब, पंचायत समिती खेड, त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे ग्रामपंचायत विभागाचे सीओ साहेब, त्याचबरोबर RDC, त्याचबरोबर सन्माननीय जिल्हाधिकारी जितेंद्रजी डुड्डी साहेब आणि महसूल शाखेचे प्रमुख कन्नोर साहेब, हे सर्व वरिष्ठ अधिकारी त्या बैठकीमध्ये उपस्थित होते। परंतु त्या बैठकीमध्ये माझ्या मूळ विषयाच्या अनुषंगाने कोणतीही विषय मी मांडत असताना त्या विषयावर चर्चा झाली नसून त्या ठिकाणी अतिशय चुकीच्या पद्धतीनं आमच्या मूळ विषयाला बाजूला ठेवून जाणीवपूर्वक आम्हाला या आंदोलनाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत दिनांक 25/3/2026 रोजी आमचा विषय सोडून आम्हाला वेगळं उत्तर दिलं। त्याचबरोबर काल 2 तारखेला झालेल्या बैठकीच्या अनुषंगाने आमचा मूळ विषय सोडून आम्हाला चुकीचं उत्तर दिलं। हा दलितांवर होणारा फार मोठा अन्याय आहे। जर तुम्हाला आम्हाला जागा द्यायची नव्हती तर त्या ठिकाणी लाखो रुपये शासनास भरण्यासाठीचे जे लेखी आदेश काढले ते कुठल्या शासन निर्णयानुसार काढले?
ज्या पद्धतीनं तुम्ही आम्हाला जमीन मोजणीसाठी 3 वेळेस मोजणीच्या तारखा दिल्या, त्या कुठल्या शासन निर्णयानुसार दिल्या? ज्या लोकांनी जमीन मोजणीस व्यत्यय निर्माण केला त्या लोकांवरती शासकीय कामात अडथळा निर्माण केला आणि दलितांचा हक्काचं जे काही मागणी आहे त्या मागणीसाठी त्या ठिकाणी त्या मागणीला विरोध केला. त्यामुळे संबंधित लोकांवर त्या ठिकाणी अॅट्रॉसिटी ऍक्टच्या अंतर्गत गुन्हे दाखल का झाले नाहीत? संबंधित अधिकाऱ्याने मोजणीचे पैसे भरून घेऊन मोजणीस विलंब का लावतायत? माननीय जिल्हाधिकारी आणि पुणे जिल्हा प्रशासनावर नेमकं कुणाचा राजकीय दबाव आहे? या संपूर्ण प्रक्रियेत अतिशय भयानकता दिसून येत असून आम्हा दलित समाजावर होत असलेला हा महाभयंकराचा अन्याय आहे. त्यामुळे मी पुणे जिल्हा प्रशासन आणि खेड तालुका प्रशासनास विनंती करतोय की आपण सदर सरकारी जमिनीची मोजणी करून आम्हास 5,000 बेघर लोकांना न्याय द्यावा. अन्यथा येणाऱ्या काळामध्ये हे आंदोलन हजारोच्या संख्येत होऊन हे आंदोलन तीव्र करण्यात येईल. या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेली 16 दिवसापासून बसलो असता रात्री अपरात्री या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या प्रकारची लोक या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करतात, या ठिकाणी धिंगाणा मस्ताना करतात. या ठिकाणी आमच्याबरोबर महिला मंडळी उपोषणामध्ये बसलेली आहे. हे जिल्हाधिकारी साहेबांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला, हे माननीय उपजिल्हाधिकारी साहेबांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला, तरी देखील ते सदर प्रकरणाची कोणतीही दखल घेत नाहीत. मग या प्रकरणामध्ये जर काही इथं काही कमी जास्त झालं किंवा अनुचित प्रकार जर घडला गेला आणि इथं कुणाच्या जीवितास काही धोका निर्माण झाला तर या संपूर्ण प्रकरणास माननीय जिल्हा प्रशासन, जिल्हा अधिकारी हे जबाबदार असतील. या ठिकाणी अतिशय प्रामाणिकपणानं माझं मत व्यक्त करतो आणि आमच्यावर होत असलेला अन्याय अत्याचार आदरणीय वाघमारे साहेब आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण आम्हाला या ठिकाणी गेल्या 16 दिवसापासून आजपर्यंत आमचा विषय कुणीही घेतला नाही, परंतु प्रामाणिकपणानं आपण आमचा विषय घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहात. त्याबद्दल तुमच्या चॅनलचं अतिशय हृदयांतकरणातून आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी या महाराष्ट्रातल्या संपूर्ण दलित बांधवांना विनंती करतो की गेल्या 12 वर्षापासून भारतीय संविधानाच्या कलम 12 आणि 21चं उल्लंघन करून आपल्यावर होत असलेला अन्याय, या अन्यायाच्या विरोधात या महाराष्ट्रभर प्रखर असा लढा उभा करणं ही दलित कार्यकर्त्यांची प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. या पद्धतीने सर्वांना विनंती करतो आणि या मागणीच्या संदर्भात जास्तीत जास्त सर्व कार्यकर्त्यांनी, माझ्या दलित बांधवांनी एकरूप होऊन या 5,000 दलित बेघर बांधवांना हक्काचं घर देण्यासाठी या ठिकाणी साथ द्यावी, सोबत द्यावी ही विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. क्रांतिकारी जय भीम. भारतीय परिवर्तन सेना पक्षाच्या वतीनं पुणे जिल्हाधिकारी प्रवेशद्वारासमोर हे साखळी उपोषण 23 मार्च 2026 पासून सुरू आहे. प्रशासनाने त्वरित या उपोषणकर्त्याच्या मागण्या मान्य करण्यात यावी अशी मागणी या ठिकाणी होत आहे. 3 वेळा मोजणीच्या तारखा देऊनही या ठिकाणी मोजणी झालेली नाही. त्यामुळं प्रशासन जाणून बुजून अन्याय करतंय हे आंदोलकांचा आरोप आहे आणि जिल्हा प्रशासनाला जाग केव्हा येते याकडे लक्ष लागलेलं आहे. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे.